पूर्तता स्वदेशी 4G तंत्रज्ञानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातून करण्यात आला। या स्वदेशी 4G प्रणालीच्या वापरामुळे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, व्यवसाय अशा विविध व्यवस्थांशी एका क्लिकवर संपर्क साधता येणार आहे। सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय वायुदल यांच्यात शनिवारी पुण्यात सामंजस्य करार करण्यात आला। या करारामुळे हवाई दलाच्या विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांसाठी असणारे अनेक अभ्यासक्रम आता सिम्बायोसिसमध्ये सुरू होणार आहेत। वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन करण्यासाठी खेळ रंगला वारकऱ्यांचा हा भक्तिमय उपक्रम पुण्यात आयोजित करण्यात आलाय। आज सूस येथील सनीज वर्ल्ड मध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात सहभागी वारकरी कीर्तनकार, पारंपरिक खेळ, विरंगुळ आणि अभंग गायनाच्या भक्तिरसात लीन झाले। पुण्यातील भाजी विक्रेते चरण वनवे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1,13,740 रुपयांचे दान दिले। कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे। हिंदू महिला सभेच्या वतीने यंदाचा दुर्गा पुरस्कार ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर माया तुळपुळे यांना पुण्यातील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला। देशात अवयव दानाची चळवळ रुजवण्याची गरज असल्याचं मत यावेळी डॉक्टर तुळपुळे यांनी व्यक्त केलं आहे। पिंपरी चिंचवड विद्यापीठाने आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकॅथॉनमधून 67 संघांची इंटरनल प्रेझेंटेशन फेरीसाठी निवड झाली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील नाविन्यता विकसित करण्याच्या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात कर्नाटकातील शिवमोग्गा टायगर अँड लायन सफारीतून 2 सिंह, 2 अस्वले आणि 2 कोल्हे दाखल झालेत। मिटमिटा पडेगाव परिसरात 100 एकरांवर झूलॉजिकल पार्क बनत असून या प्राण्यांना नंतर तिथे नेण्यात येणार आहे। भारतीय लष्कराची हवाई संरक्षण प्रणाली आता अधिक मजबूत होणार आहे। DRDOने विकसित केलेल्या अनंत शस्त्र या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी लष्करानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 30,000 कोटींची निविदा जाहीर केली आहे।